त्या मार्गाने आम्ही आचरण करावं. प्रथमतः आम्हाला जीवन कळलं पाहिजे की आम्ही ती जन्माला का आलो. प्रत्येकाला वाटतं की हे पूजा करायचं असं काम आहे, फक्त स्वामी लोकांचंच आहे. माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, स्वामीचं काम आहे. यांनी जर आपल्या जीवनाचा उद्धार केला, पण आमचं काय? आम्हाला इथं सुख भेटणार नाही किंवा भेटेल कदाचित. आमच्याकडे कोट्यावधी रुपये जरी असले तर आम्हाला एकही रुपयावर नेता येत नाही, पण आमच्या गळ्यातलं इष्टलिंग आम्हाला सोबत नेता येते. परवा अत्यंत श्रीमंत घराची एक माऊली गेल्यावर त्या माऊलीला 4 मुलं होती. 4ही मुलाला नोकरी होती. प्रत्येक सून रडत होती. मला काही जणांना विचारलं, ताई या माऊलीची काही आई आहे का? थोडा वेळ थांबा म्हणलं. आली आहे ते घ्या. मग थोडा वेळ झाला, स्वामी लोक आले आणि म्हटले आता यांना स्नान पूजा करा आणि आता यांना आणखी विधीच न्या. त्यावेळेस त्या माऊलीला त्या दफन करण्यासाठी ठेवला असता ती सून म्हणत होती, हातातल्या पाटल्या मला देतो म्हणले होते की, हातातल्या पाटल्या मला देते होते की. म्हणून संतांनी आम्हाला सावध केलं, सर्व मायेचे ममतेचे कोणी नाही सकतेचे, घेती भूषणी काढून जगा दावी ती रडून. हे तुमच्या सोबत कोणीच येणार नाही. आमच्या सोबत काय येणार आहे? तो आमचं इष्टलिंग येणार आहे. इष्ट म्हणजे मजबूत. या इष्टलिंगाची जर आम्ही प्रेम करू, याच्यावर माया करू, हेच आमच्या सोबत येणार आहे. कितीही कमवा. बघा, आम्ही जेव्हा इथून जाऊ, आमच्यातलं शिव जाईल तेव्हा आम्हाला काय म्हणतात? तो शेव म्हणतात. आणि आम्हाला कोणीतरी घरात ठेवून घेते का? 2 कोटीचं घर बांधून बघा, एका तरी सुनेनं म्हटलं का किंवा एका तरी मुलीनं म्हटलं का माझ्या बाबाला घरामध्ये एका बाथरूम मध्ये आंघोळ घाला? आमची शेवटची आंघोळ सुद्धा बाहेर आहे. म्हणून सावध होई शरण सद्गुरूशी जाईल. आम्हाला संतांनी सांगितलं, बाबा लवकर सावध हो, या जन्मामध्येच तुला सर्व समजणार आहे. पुन्हा काय फायदा? ज्यावेळेस हा जीव आमच्या शरीरातून जाईल तेव्हा काय होईल? काहीच आमच्या हात राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने जो मार्ग आम्हाला गुरुनी दाखवला, आमच्या जीवनाचं कल्याण आहे. प्रत्येकाला काम असते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी तुमच्या सर्वांच्या परिचय येते. प्रत्येकाला काम करावं लागतं. काम केल्याशिवाय खायला भेटत नाही, अभ्यास केल्याशिवाय माणसाचं जीवन सुखी होत नाही. म्हणून प्रत्येकाने आपलं काम करत येणारे किती दिवस राहिले? आता 5 दिवस राहिले. म्हणून प्रत्येकाने इथे यायचं, घडत तशी सेवा करा. आता काही जणांचा प्रश्न असतो की आमच्याकडे पैसे नाही. संत श्रेष्ठ मन्मथ माऊलींनी परमर्शाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, ज्याची नाही वित्त त्याने आणखी सेवा करावी. कोणती सेवा करावी? निरंजन घासायचं, रांगोळी टाकायच्या, इथं झाडून घ्यायचं, वाती करून आणायची सेवा आहे. माणसामध्ये नेहमी सेवा भाव असावा. अजूनही अनुष्ठान एकट्याचं नसतं. अनुष्ठान म्हणजे आम्हा सर्व गावाचं असतं. ज्यावेळेस काल भजन झाल्यावर 10-5 मिनिट थांबले होते, एक पूजेला दादा असते, मला नेमकं माहिती नव्हतं. त्यांनी काय म्हणले, महाराजांना सांगू लागले की मला खूप छान ते व्यवस्था आहे, प्रसादालाही खूप छान केलं. त्यावेळेस किती छान वाटतं. एखादी जर सून घरामध्ये चांगली वागत असेल आणि तिच्या जर सासून तिचं कौतुक केलं तर किती आनंद वाटतं. त्यावेळेस मला एवढा आनंद वाटला की या दादा म्हणले की पेशवीत चांगली व्यवस्था आहे. म्हणून आम्ही सर्वांनी राहिलेल्या 5 दिवसामध्ये एकमेकाला सहकार्य करावं. हा जीव जाणार आहे, असंही जाणार आहे, तसंही जाणार आहे. जाणे आहे व सर्वाशी करी विचार मनाशी. प्रत्येकाने आपापल्या मनाचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाला दुःख आहे, दुःख कोणाला नसतं. आम्ही ओढवून घेतलं. बघा, सहज आठवलं म्हणून सांगते, मनुष्य जीव दुःखी का झाला? हे जीवाला परमेश्वरानं अजिबात दुःख तयार केलंच नाही. मनुष्य जीव दुःखी का झाला? दुसऱ्याचं पाहून. थोडक्यात आणि समजण्याचा, आता तुमच्याकडे चांगली मोठी बिल्डिंग आहे का नाही? हो म्हणा. मग मला नाही, मला दुःख वाटतं. कसं होतं? देवानं तिला दिली, मला दिली. पण जगात जाणी येतात त्याला बरोबर समजतं की कोणाला कुठं नेऊन बसवावं, कोणाला काय द्यावं. यांच्याकडे 10,000ची साडी आहे, माझ्याकडे नाही, दुःख आलं. यांच्याकडे 10,000ची गाडी आहे, माझ्याकडे नाही, दुःख आलं. म्हणून आणि दुःखाचं निवारण करायचं असेल तर हे गुरुमाऊली आहे. म्हणून हे अनुष्ठान आहे.
अनुष्ठान म्हणजे संघटन, प्रबोधन आणि परिवर्तन. आमचं संघटन झालं पाहिजे. अनुष्ठान करायचं म्हणल्या कुठलंही कार्य करायचं असल्यावर 3 गोष्टी लागतात. एक आहे ते मनुष्यबळ, दुसरी आहे तो पैसा आणि तिसरी आहे ती वेळ. या 3 गोष्टी जर आम्ही दिल्या तर प्रत्येक कार्य कसं होतं, शुभ कार्य होतं आणि आम्हाला आनंद मिळतो. म्हणून हे जीवन तर आज ना उद्या आम्हाला इथून जायचा हा प्रवास आहे आणि सर्व प्रवासी एका गाडीमध्ये बसलो. कुठं जायचं, कसं जायचं, कोणाचाच पत्ता कोणाला नाही. आमची वेळ संपली की आम्हाला इथून जावं लागतं. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काहीतरी सत्कार्य करावं. प्रत्येकाने आपल्याला जशी घडेल तशी सेवा करावं. मला हे नाही, माझ्याकडे हे नाही असं आपलं दुःख मागायचं नसतं. भगवान शिवप्रभूंना आमची चिंता असते. तुझ्या कृपे देवाने चिंतनी आहे ना माझी सर्व चिंता तुझी आहे. आपण जर कर्म चांगलं करत असाल तर भगवंताला अवश्य फळ द्यावं. भगवंतानी या सृष्टीची निर्मिती करताना सांगितलं की मानवाला भगवंताच्या पाठोपाठ अधिकार दिले. अनेक जीवजंतू जन्माला घातले. 84 लक्ष योनी जीव आहेत. त्यामध्ये सर्वात बुद्धिमान एक प्राणी तयार केला, त्याला मानव म्हणतात. आणि या मानवाने कसं वागावं हे आम्हाला अनुष्ठानामध्ये सत्यामध्ये कळतं. म्हणून सर्वांच्या कृपा आशीर्वादाने मला इथे आज बोलायला, आज गुरुमाऊलीच्या पुढं बोलणं आणि तुम्हा सर्वांच्या पुढं बोलणं म्हणजे तुम्ही सगळे सूर्य आहात आणि एक हा दिवा आहे. सूर्याच्या पुढं दिव्याचं काय असतं. तरीही ज्या गुरुमाऊलींनी माझ्यावर कृपा केली ते राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या पावन दिव्य चरणी साष्टांग